नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिलाय। महसूल आणि वन विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालाय। नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्याचा निर्णय झालाय। जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी म्हणून 6,800 रुपयांऐवजी आता 13,600 रुपये मिळणार आहेत। बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी 27,000 रुपये मिळणार आहेत। बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी म्हणून 18,000 रुपयांच्या ऐवजी आता 36,000 रुपये मिळणार आहेत। नुकसानीची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे। 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे। कोरडवाहू पिकासाठी आता 13,600 रुपयांची मदत असेल। बागायती पिकासाठी आता 27,000 रुपयांची मदत मिळणार आहे। बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000 रुपयांची मदत मिळणार आहे। 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। आताची मोठी बातमी आपण बघतोय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत आता दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आता 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती सध्या मिळते। आताची मोठी बातमी आपण बघतोय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आता दिलासा मिळालेला आहे, कारण सरकारने आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांना आता 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती सध्या मिळते। ही बातमी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि आज मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। पहिल्या टप्प्यात 28,50,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर 2 लाखांपर्यंतचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर। शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी। कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार।